नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 15 मार्काचा चौथा क्वेश्चन 5व्यामध्ये येणार आहे. IMP क्वेश्चन आहे. मी सर्व क्वेश्चन लिहिलेले तरी पण जो मला सर्वात जास्त IMP वाटतोय तो एक गर्भपात. हा क्वेश्चन 99% विचारला जातो, तरी सर्वांनी हा चांगला करून जावा. चला सुरू करूया. श्रीमती नेहा 28 वर्ष वयाच्या प्रायमी मदर आहे. योनी मार्गातून रक्तस्राव झाले सांगतात ते व तपासणी करता PSC मध्ये दाखल झालेले आहे. तर त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन बघू. पहिला, गर्भपात म्हणजेच काय. आता डेफिनेशन बघू. पहिले गर्भपात म्हणजेच काय, डेफिनेशन लिहायची 2 मार्कासाठी असते. हा क्वेश्चन डेफिनेशन 2 मार्काला आहे. तर गरोदरपणाच्या 22 आठवड्याच्या आत जेव्हा गर्भोदक, नाळ, प्लासेंटा व मेम्ब्रेन जननमार्गाने बाहेर येतात आणि तो गर्भ 500, आता मी पहिले डेफिनेशन दिली होती त्याच्यामध्ये एक लाईन विसरून राहिली होती माझ्याकडून, ही लाईन लक्षात घ्या. 500 ग्रॅम किंवा 500 ग्रॅमपेक्षा कमी असतो व त्या बाहेरच्या वातावरणाशी जगण्यायोग्य म्हणजे वातावरणात जगण्यायोग्य नसतो, त्यास आपण गर्भपात असे म्हणतो. ही डेफिनेशन एकदम ॲक्युरेट आहे. 2 पैकी 2 मार्क भेटू शकतात तुम्हाला एवढं लिहिल्यानंतर. त्याच्यानंतर येतं क्वेश्चन सेकंड. हा 4 मार्क्ससाठी विचारला जातो. याच्यामध्ये गर्भपाताचे प्रकार, क्लासिफिकेशन ऑफ द अबॉर्शन या पद्धतीने लिहिले तर आउट ऑफ मार्क भेटणार. माझ्या नोट्स आहे, मी काढलेले स्वतः. त्यामध्ये स्पॉन्टेनियस अबॉर्शन असतं एक आणि एक अबॉर्शन. स्पॉन्टेनियस म्हणजे आपोआप झालेलं आहे आणि इंड्यूस म्हणजे घडवून आणलेलं आहे आपण हे. त्याच्यामध्ये स्पॉन्टेनियसमध्ये आयसोलेटेड आणि हॅबिच्युअल. आयसोलेटेडमध्ये फक्त एकदा झालेला, आयसोलेटेड म्हणजे एकदा झालेला, आणि हॅबिच्युअल म्हणजे नेहमी होणारा. आणि इंड्यूसमध्ये लिगली केलेला, इलिगली केलेला. लिगलमध्ये काय करतो आपण 12 आठवड्याच्या अगोदर म्हणजेच MTP वैद्यकीय गर्भपात असतो तो. आणि इलिगलमध्ये अनसेफ जे चेक करून वगैरे करतात स्त्रीभ्रूण हत्येसाठी. त्याच्यामध्ये आता खाली बघूया. लिगलमध्ये MTP, त्याच्यामध्ये काहीच कॉम्प्लिकेशन होणार नाही. म्हणजे इलिगल आहे त्याच्यामध्ये सेप्टिक म्हणजे काहीतरी इन्फेक्शन होऊ शकतं किंवा काहीतरी कंडिशन येऊ शकते. त्याच्यामध्ये आपण 5 प्रकार पडतात अबॉर्शनचे. हे मेन टाईप्स आहे अबॉर्शनच्या. थ्रेटेड अबॉर्शन, हा म्हणजे थ्रेटेड म्हणजे आसन्न अबॉर्शन, इनव्हिटेबल अबॉर्शन, कंप्लीट अबॉर्शन, इनकम्प्लीट अबॉर्शन आणि मिक्स अबॉर्शन. हे 5 प्रकारे ते आपण व्यवस्थित बघू. 4 मार्काला आपण एवढं लिहू शकत नाही, त्यामुळे पुढे बघू. आता एक्सप्लेन करू एक टाईप्स आपण अबॉर्शनची. आता थ्रेटेड अबॉर्शन म्हणजे आसन्न अबॉर्शन, त्याला जी डेफिनेशन पाठ करायची. यामध्ये गर्भपातास सुरुवात झालेली असते परंतु तो गर्भपात पूर्णपणे होईलच अशा अवस्थेला पोहोचलेला नसतो. म्हणजे हा गर्भपात टाळू शकतो, हा गर्भपात टाळता येतो. त्याच्यामध्ये काय असतं, फक्त चिन्हलक्षणे, ब्लिडिंग असते, पेन असतं आणि माइल्ड क्रॅम्प म्हणजे थोड्या कमी प्रमाणात, मध्यम प्रमाणात स्वरूपाच्या आपल्या पोटदुखी असते. ज्यात PV एक्झामिनेशन केल्यानंतर आपला सर्विक्सचा जो ऑस आहे तो क्लोज्ड असतो पूर्णपणे. फंडल हाईट काय असते, गरोदरपणाच्या काळानुसार स्वाभाविक असते, नॉर्मल फंडल हाईट. तर फंडल हाईट म्हणलं काय, फंडसची हाईट आता पोटाचा आकार. इनव्हिटेबल अबॉर्शन, अटळ. इनव्हिटेबल म्हणजे अटळ आहे, त्याला टाळू शकतो आपण. याच्या नावावरूनच आपल्याला समजते हा टाळता येणार नाही. आता डेफिनेशन बघू. ज्या वेळेस गर्भपाताची चिन्ह लक्षणे दिसतात आणि कोणत्याही उपायांनी हा गर्भपात टाळू शकत नाही त्यास अटळ गर्भपात असे म्हणतात. समजलं. पहिले कोणता होता आपला, थ्रेटेड अबॉर्शन. ते टाळता येऊ शकतो होतो, परंतु हे टाळता येणार आहे का, नाही, कोणत्याही पण हालतमध्ये. याच्यामध्ये ब्लिडिंग जास्त असते, वाढत जाते. पेन, सिव्हिअर पेन असतो, ओटीपोटात थांबून कळा येतात. आणि आपला जो PV केल्यानंतर आपला जो सर्वायकल ऑस असतो तो ओपन असतो. फंडल हाईट ही नॉर्मल किंवा मे बी लेस असू शकते एखाद्या वेळेस. हा 3rd नंबरचा अबॉर्शन, इनकम्प्लीट अबॉर्शन. इनकम्प्लीट अबॉर्शनमध्ये डेफिनेशन बघू. जर गर्भ, प्लासेंटा, मेम्ब्रेन हे सर्वच्या सर्व जननमार्गाने बाहेर न पडता जर काही भाग आतमध्ये राहिल्यास त्यालाच आपण अपूर्ण गर्भपात असे म्हणतो. अपूर्ण म्हणजेच इनकम्प्लीट आहे ना. तर मग काही भाग आलेला बाहेर, काही भाग आतमध्ये. याच्यामध्ये आपण बघू. ब्लिडिंग, सिव्हिअर ब्लिडिंग असते आणि म्हणजे ती गर्भवती स्त्री शॉकमध्ये जाण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे तिच्या काळजी घेणं गरजेचे असते. पेन, सिव्हिअर लोअर अबडॉमिनल पेन असतो. कटरीहृदय म्हणजे खालच्या पोकळीमध्ये खूप पेन असतो तिला सिव्हिअर. आणि PV एक्झामिनेशन केल्यावर आपल्याला असं कळतं की ऑस ओपन आहे तिचा, सर्वायकल ऑस. फंडल हाईट ही स्मॉलर फंडल हाईट असते, कमी असते, कारण बाहेर आलेलं आहे ना, त्यामुळे. नंतर 4th नंबरचं आहे मिस्ड अबॉर्शन. मिस्ड अबॉर्शनची डेफिनेशन बघू आपण. ज्या वेळेस गर्भ मृत होऊन गर्भाशयामध्येच राहतो आणि तो 4 आठवड्यापेक्षा जास्त काळ राहतो
त्यालाच आपण मिस्ड अबॉर्शन म्हणजे मिस्ड झालेलं आहे, ते अबॉर्शन झालेलं आहे पण आपल्याला कळलेलं नाही, तो मृत होऊन आतमध्येच थांबलेला आहे. त्यामुळे आणि फंडल हाईट त्याच्यामध्ये बघू ब्लिडिंग चिन्ह लक्षणामध्ये बघायचं नो ब्लिडिंग, ब्लिडिंग नसणारे, पेन पण नसणारे आणि पी गेल्यानंतर सर्वायकल ऑस बंद असणारे आणि फंडल हाईट स्मॉलर फंडल हाईट असणारे. कारण त्याची ग्रोथ होती का नाही, ते बाळ डेथ झालेलं आहे पण आपल्याला काही त्याची वेदना वगैरे जाणवत नाही फक्त. त्याच्यानंतर 2 क्वेश्चन झाले आपले. 3rd नंबरचा क्वेश्चन तो आसन्न गर्भपाताची चिन्हलक्षणे. हे 5 मार्क्सला येतो हा क्वेश्चन. त्याच्यामध्ये चिन्हलक्षणे काय आहे तर ब्लिडिंग आहे. ब्लिडिंग आसन्न गर्भपात आपण आत्ता बघितला. आसन्न गर्भपातामध्ये ब्लिडिंग बघायची पहिले फर्स्ट चिन्हलक्षणे. याच्यामध्ये ब्लिडिंग राहणार आहे. हा रक्तस्राव थोड्या प्रमाणात असतो परंतु रंगाने लाल भडक असतो, म्हणजे हा कमी प्रमाणात असतो पण एकदम लाल असतो. काही वेळेस हा रक्तस्राव आपोआपच किंवा अचानक थांबतो किंवा तो तसा चालू राहतो. एखाद वेळेस थांबू शकतो, एखाद वेळेस चालू पण राहू शकतो. त्याचा रंग बदलतो, तो तपकिरी किंवा गडद किंवा तसाच राहतो. सेकंड आहे, पहिलं ब्लिडिंग झालं. सेकंड पेन, रक्तस्राव वेदना रहित असतो. थोडीशी पोटदुखी असते. काही वेळेस आपोआप अचानक थांबते किंवा ते चालूच राहते पोटदुखी पण. आणि कधी कधी ब्लिडिंगचा रंग बदलतो, तो तपकिरी गडद होतो. आता PV एक्झामिनेशन केल्यानंतर आपल्याला काय चिन्ह लक्षण दिसतात तर ज्या स्त्रीचा पूर्वी गर्भपात झालेला आहे अशा स्त्रीची शक्यतो ही तपासणी टाळावी. PV एक्झामिनेशन फक्त कोणाची करायची जिचं पहिले काहीच गर्भपात झालेलं नाही, पहिली व्यवस्थित डिलिव्हरी झालेली आहे किंवा प्रायमी असेल तरी पण. आणि शक्यतो ब्लिडिंग असताना PV करूच नाही. रक्तस्राव थांबून 5 ते 7 दिवसापर्यंत शक्यतो PV ही तपासणी करू नये. PV तपासायची नाही. जर रक्तस्राव खूपच वाढल्यास, सतत होत असल्यास, पोटदुखी खूपच वाढल्यास फक्त PV केव्हा करायची आपल्याला रक्तस्राव खूपच वाढल्यास, सतत होत राहिल्यास, पोटदुखी खूपच वाढल्यास अगदी अनुभवी व्यक्तीमार्फत संपूर्ण निर्जंतुक पाळून हळूवार हलून PV एक्झामिनेशन करावी. खूपच ते पण एकदम असं निर्जंतुक पाळून त्यानंतर केली जाते. ही तपासणी रक्तस्राव होण्याचे दुसरे काही कारण आहे का हे पाहण्यासाठी केली जाते. त्याच्यानंतर आपण त्याची फंडल हाईट चेक करायची आहे. फंडल हाईटमध्ये काय डिफरन्सेस येतात ते बघायचं. त्याच्यामध्ये फंडल हाईटमध्ये TPR मध्ये टेम्परेचर, BP मध्ये काय फरक पडतो, त्यांचे हावभाव कसं होतात आणि त्वचा निस्तेज होऊन जाते तिची, BP पण खाली लो होतो. हे लिहू शकतो तुमच्या मनाने तुम्ही. नंतरचा क्वेश्चन परत बघू आपण. श्रीमती नेहाची PSC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात कशी काळजी घ्याल तर आपण बघू आन्सरमध्ये. अशा स्त्रीस ताबडतोब दवाखान्यात ॲडमिट करून घ्यावे. पहिले त्यांना ॲडमिट करून घ्यायचे. रोग्यास व नातेवाईकांस धीर द्यावा, बिछाना द्यावा व तिला पूर्ण विश्रांती द्यावी. तिच्या बाह्य जननेंद्रियावरील केस काढून पेरिनियल वॉश द्यावा व स्टेराईल पॅड देऊन टी बँडेज बांधावे. घरी अंगावर किती गेले आहे याची चौकशी करावी. किती पॅड गेले अंगावरती ती व्यवस्थित विचारायचं आहे तिला. त्यानंतर रक्ताने भिजलेले पॅड्स किडनी ट्रेमध्ये झाकून ठेवावे व डॉक्टर आल्यावर त्यांना दाखवावे. तसेच जनन मार्गाने काही बाहेर आल्यास ते डॉक्टरांना दाखवण्यास ठेवावे. बाई समजावून सांगावे, म्हणजे त्या बाई ज्या आपल्या मावशी असतात त्यांना व्यवस्थित सांगायचे. किमान 48 तासापर्यंत कोणत्याही प्रकारचे रेचक देऊ नयेत. तसेच एनिमा देखील देऊ नये. एनिमा द्यायचा नाही. जी स्त्री आपल्याकडे आलेली तिला एनिमा द्यायचा आहे का नाही. पोझिशनिंग कशी द्यायची तिला, कॉटच्या पायाकडील बाजू उंची करून, म्हणजे पायाकडील बाजू उंच करायची आणि डोक्याकडील बाजू खाली करायची. बाईला आरामशीर झोपवावे. कोणत्याही गोष्टीचा विचार व काळजी न करण्याबाबत सांगावे. तिला धीर येण्यासाठी तसेच एखादी बरी झालेली स्त्री म्हणजे तिचं अबॉर्शन होता वाचलेली स्त्री त्या स्त्रीबद्दल दाखवावी किंवा तिच्याशी बोलणे करून द्यावे. त्यामुळे तिचा आत्मविश्वास निर्माण होईल तिच्यामध्ये आणि थोडी भीती कमी होईल मनातली. डॉक्टरी आदेशानुसार तिला डायझिपाम 5 mg गोळी द्यावी. त्यामुळे तिला झोप लागून शारीरिक व मानसिक विश्रांती मिळेल. तसेच पोटदुखी कमी होईल. याशिवाय म्हणजे IV सलाईन देणे व इतर औषधांचे जे आदेश डॉक्टरांनी दिलेले आपल्याला त्या असतील ती औषधे योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य मार्गाने द्यावी.
तर 8 नंबरचा आहे, खालील गोष्टींचे निरीक्षण करावे. तिची ब्लिडिंग अर्ध्या अर्ध्या घंट्याला चेक करत राहायचं आहे. तसेच TPR घेत राहायचं आहे, सकस आहार द्यायचा आहे आणि दररोज BP घ्यायची तिची. दैनंदिन परिचर्या करायची. रोजच्या रोज बिछाना तयार करायचा आहे, स्पंज बाथ द्यायची तिला, तोंडाची काळजी घ्यायची, तोंडाची स्वच्छता करायची, पाठीची स्वच्छता करायची, केस विंचरावेत. तसेच लघवीस व श्वासोच्छ्वास साफ होते की नाही ते चेक करावे आणि रात्री झोप व्यवस्थित लागते की नाही ते पाहावे. रक्तस्राव जास्त होत असल्यास, अगर पोटात जास्त पेन होत असल्यास डॉक्टरांना लवकर त्वरित कळवावे आणि रक्ताची, लघवीची आणि सोनोग्राफी या तपासण्या करून घ्याव्यात. थँक्यू. सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.